मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची ई-केवायसी ऑनलाईन कशी करायची आहे। तुम्ही मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून याची केवायसी करू शकता। ऑफिशियल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या डॅशबोर्डवरती येऊ शकता। ऑफिशियल वेबसाईटवरती आल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे असे ब्लिंक करत असेल त्यावरती तुम्ही क्लिक करा। त्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड एंटर करायचे आहे आणि कॅप्चा फिल करून मी सहमत आहे या ऑप्शनवरती सिलेक्ट करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। एक आधार OTP लाभार्थीच्या मोबाईल नंबरवरती येईल, तो OTP एंटर करून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड नंबर इथे एंटर करायचे आहे। सेम परत आपल्याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा या बटनवरती क्लिक करायचे आहे। एरर वी एक्सपिरियन्स हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर असा एरर जर पुन्हा येत असेल तर पुन्हा तुम्ही ट्राय करू शकता। एकदा लाभार्थीचा OTP झाल्याच्या नंतर आपल्याला परत लाभार्थीचा OTP टाकायला येणार नाही। वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्ड नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर इथे दोन प्रश्न तुम्हाला दिसायला भेटतील। पहिला, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही। इथे तुम्हाला हो सिलेक्ट करायचं आहे। जर तुमच्या कुटुंबातील कोणी गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे आणि कोणी पेन्शन घेत नाही आहे तर तुम्ही हो सिलेक्ट करा। जर घेत असेल तर नाही सिलेक्ट करा। प्रश्न दुसरा, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित या एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। इथे तुम्हाला हो सिलेक्ट करायचं आहे। जर तुमच्या फॅमिलीमध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित योजना लाभ घेत असेल तर त्यानंतर उपरोक्त क्रमांक 1 आणि 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्या प्रकरणी सक्त कारवाई राहील। इथे टिक करून सबमिट करा या बटनवरती क्लिक करायचं आहे। आता तुमचा ई-केवायसी फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। अशीच तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचं ई-केवायसी ऑनलाईन करू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।